तर आज जायचं होतं आपल्याला जतला धुमस मशीन घेऊन. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सगळ्यात पहिला घरातली कामं त्यांना आवरून आपली गाडी काढून चाललो. सगळ्यात पहिला आपल्याला आपल्या गावातच जायचं होतं, कारण तिथं पण एक थोडस धुमसायचं होतं. मग काय एका मिनिटात तिथं जाऊन पोहोचलो आणि लगेच मशीन काढून धुमसायला पण चालू केलं. तसं काय तिथं लय नव्हतं, तेवढंच एक तासाभरात धुमसायचं पण झालं तिथलं. आणि जसं तिथलं धुमसाय झालं तसं लगेच आपली मशीन गाडीत घालून गाडी काढून डायरेक्ट गेलो गावापाशी भाव अजितला घेऊन आलता, कारण तिथनं अजित आणि मी जाणार होतो जतला. अजितला तिथं सोडून तिथनं भाव याला घराकड आणि लगेच आपली गाडी काढून मी ना अजित चाललो जतला. 40च्या स्पीडनं झप्प करून जत मध्ये जाऊन पोहोचलो. जत मध्ये जाऊन ज्यांचं धुमसायचं होतं त्यांना फोन केला, त्यांनी लगेच आले ते न्यायला आपल्याला. मग त्यांच्यासोबत डायरेक्ट गेलो बा, त्यांचं जिथं धुमसायचं होतं तिथं जाऊन गाडी त्यांनी लावली पद्धतशीर आणि लगेच झप्प करून मशीन पण काढून धुमसायला चालू केलं लगेच. तसं तिथं धुमसायचं काय लय नव्हतं, तेवढं जे अर्ध्या पाऊण तासात धुमसायचं पण झालं तिथलं. आणि ह्या भावानं आपलं ब्लॉग बघून आपल्याला फोन केलता धुमसायला. आणि ह्या भावाचा स्वभाव एक नंबरचा आहे. भावाला तिथनं भेटून डायरेक्ट आपली गाडी काढून गेलो नाश्ता करायला. आणि आपण जत मध्ये आल्यावर नाश्ता एकाच जागी करतोय, ते म्हणजे हॉटेल अण्णा. भावानं जेवण आणि बिर्याणी एकदम टॉप क्वालिटी, आणि जेवणापेक्षा भारी ह्या दादांचा स्वभाव आहे. तिथनं पद्धतशीर मध्ये पोट भरून नाश्ता करून तिथनं आपली गाडी काढून चाललो करा. आणि आता जाता जाता तुम्ही पण एक काम करा, तुमच्या भावाला फॉलो जोड करून घ्या.